I'm sure you must be aware of what has happened in one of the villages of Malegaon. एकदम विकृत, अमानवी, एकदम खालच्या दर्जाची ती घटना होती. 3.5 वर्षाचं बाळ होतं ते, फक्त 3.5 वर्षाचं. म्हणजे कोणी बदला घेण्यासाठी कुठल्या स्तराला जाऊ शकतं, काहीच सांगू शकत नाही आजकाल लोकांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने कपडे छोटे घातले होते, तिच्या घरच्यांनी तिला संस्कार दिले असेल, हे असेच काहीतरी एक्सक्यूज दिले जातात ना, असेच काहीतरी ब्लेम केले जातात. त्या मुलीच्या बाबतीत काय होणार, त्या लेकराच्या बाबतीत एवढंसं. आणि मी खूप छान व्हिडिओ बघितले सध्या सोशल मीडियावर, ज्यांची मुलं आहेत ना, म्हणजे ज्यांना मुलं आहेत अशा आया बनवतात की मुलीला बॅड टच करायचा नाही, असं केलं तर मी तुझे हात तोडेन वगैरे. खूप छान, खूप सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न करताय की गैरवर्तन करायचं नाही, आपली बहीण तशी दुसऱ्याची बहीण, बरोबर. तर अशा छोट्या लेकरांसाठी आई वडिलांनीच, आपण जबाबदार नाही असं नाही, पण आपण एकदम कठोर बनलं पाहिजे. आणि मला यासोबत हे पण सांगायचं आहे की फक्त मुलीच्या आईवडिलांनी कठोर होऊन फायदा नाही आहे. ज्यांना मुलं आहेत ना, की हां जाऊ दे आपल्याला फक्त मुलं आहे म्हणून आपण रिलॅक्स आहे, आपल्याला काही टेन्शन नाही, असं नसतं. आजकाल लोक इतके विकृत झाले, इतके नालायक झाले आहेत की त्यांच्या प्लेजरसाठी ते मुलांना पण नाही सोडत. त्याच्यामुळे असं नका समजू की तुम्हाला मुलगी नाही, मुलगा आहे तर तुमचा मुलगा सुरक्षित आहे. तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. दादा, मामा, काका, चुलता, कोणीच नाही, कोणीच कोणाचं नसतं. आपणच कठोर झालं पाहिजे आपल्या बाळांसाठी.